नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चोरजवळचे सदस्य शेतकरी गणेशराव बबनराव पठाडे यांच्यासोबत मायक्रोबोट सोल्युशनचे ऑफिस इथे एक थोडासा 4 शब्द शेतकऱ्याचे मनोगत व्यक्त करणार आहे. तर सर्वप्रथम गणेशरावांना विचार की साहेब, तुम्ही हे मायक्रोबोट सोल्युशनचे NPK आणि रायझाने सोडूनच हे कधीपासून यूज करता वापरता? हे जवळपास 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून वापरतो. आमच्या गावातील जे कृषी केंद्र आहे गजानन पठाडेचं सिद्धी म्हणून त्यांनी मला पहिल्या म्हणजे डेमो म्हणून दिला होता हळदीसाठी. पण त्यांनी माझं म्हणजे जमीन कशी आहे, पहिली जराशी पाण्याची हे चुनखडीची त्यांचा इतका चांगला रिझल्ट आला की मला म्हणजे तेव्हापासून मी सतत 3 वर्ष झाले वापरतो. दुसरं काहीच सोडत नाही याच्यासोबत, फक्त हेच वापरतो मायक्रोबोट सोल्युशन कंपनीचं NPK. त्याच्यानंतर याचं म्हणजे कसं आहे, हे आता जे रायझा आहे याने हुमणीचं प्रमाण खूपच ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. म्हणजे दुसरं काहीच टाकायचीच गरज पडत नाही. आणि याच्या अगोदर 3 वर्ष अगोदर तुम्ही कोणतं प्रोडक्ट यूज केले, प्लॅन्टसाठी की हुमणीसाठी, सडसाठी? याच्या आधी जे समजा त्याचे नाव तेवढं माहित नाही मला, पण हिंगोली करून नाहीच मी. पण जसं त्यांनी समजा जेव्हापासून हे दिलं तेव्हापासून हेच वापरतो. याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता? हे खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि स्वस्तात मस्त आहे. मेन म्हणजे पुन्हा वारंवार टाकायची गरज नाही. एकदा जरी केलं तर डबल काही ब्लिचिंग वगैरे म्हणजे लक्ष द्यायची गरज नाही त्याचं वन म्हणजे एकदा वापरा आणि सोडून द्या असे. याच्या अगोदर दरवर्षी हळदीचं उत्पन्न तुम्हाला किती भेटायचं यूज न करता? म्हणजे खूपच म्हणजे सरासरी समजा एकरी 25 क्विंटल भेटायचं. आणि आता हे सोडलं तेव्हापासून 30-35 समोर चाललेच. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे आपली शेंग राहते ते एकदम टवटवीत आणि खूप चांगल्या प्रकारे अशी न कुठली कीड वगैरे काही न लागता अशी एकदम चांगल्या प्रकारचा माल होतो. म्हणजे टाकायच्या अगोदर तुम्हाला 20 ते 25 सरासरी ॲव्हरेज होतं. हो. आणि टाकल्यानंतर समजा 30-35च्या आसपास चालू. आणि मेन म्हणजे जे आपल्या याची हे शेंगाची क्वालिटी ही एकदम चांगली. आणि जेव्हा आपण जेव्हा हळद काढतो आपण त्याच्यानंतर तुम्हाला हळदीची क्वालिटी कशी वाटली? तेच सांगतो ना, एकदम बढिया हळदीची क्वालिटी. एकदम म्हणजे त्याला कोणत्या रुणी नाही, त्याला असे थोडं बुरशी सारखं राहतं ना ते प्रमाण नाही, एकदम चांगलं आहे.